रस प्यायला ये म्हणलं माय. पाहुण्याला डायरेक्ट 342 वर्षानंतर रस मिळाला होता, त्याच्यामुळे असं करीत होतं काय नको. भाऊला फोन आला त्याचा, भाऊने तर डायरेक्ट माझ्या कपाळातच आणल्या भाऊ. अहो डायरेक्ट 90 95 100च्या स्पीडने गाडी ना असं कुठं चालवणार राहतं कराव. फक्त 42 मिनिटात बाबाची मूर्तीच दाखवली होती ना मला शिर्डी मधली. लंडन पाट्याचे पाहुणे इकडे आपली वाटच पाहत होते. लंडन पाट्याचे असल्यामुळे आम्हाला काही ऊन सण नाही होत आणि त्यांना नाही होत, त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही ऋषीला मोबाईल घ्यायला कोपरगाव मध्ये आलो होतो. हा तू मुझसे प्यार करते का नाही, डायरेक्ट जीव देऊन टाकेन बरं का मी, असा विषय करत होता पाहुणा इकडे भाऊ. आयफोन घ्यायचं म्हणून डायरेक्ट आम्ही आलो होतो कोपरगावला. एवढ्या उन्हात आणत आलो म्हणल्यावर मग आता दुकानदाराला थोडं चंदन लावाच लागणार आहे नाही का. मग डायरेक्ट रस प्यायले म्हटलं मा यो डायलॉग आठवला आणि डायरेक्ट ओसाचा रस मागवला भाऊ. आयफोन चार्जिंगच नव्हता म्हणून डायरेक्ट आम्ही येडेचाळे करीत निघालो होतो पुढे यश गावला. आता यश गावला काय काम होते मला नव्हतं माहिती. संध्याकाळी पोराच्या हातामध्ये आयफोन येणार होता, पोरगा डायरेक्ट फुल हवेतच होतं भाऊ. पाहून घ्या तुम्ही, आता मला काय याच्यावर बोलायचंच नाही भाऊ. यश गावला जायच्या आधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं, त्याच्यानंतर डायरेक्ट यश गावला आलो होतो मित्राच्या वावरामध्ये. हा भाऊ पांढरा शर्ट दिसतो का? अरे त्याच्या संग एक मोठा स्कॅम झाला, ते दिसला असेल तर लवकर कमेंट करून सांगा भाऊ मला. त्या बिचाराला ना भाऊ डायरेक्ट दिवस आणि रात्र इथं उसाला पाणी भरावं लागत भाऊ. चांगल्या बोले चांगल्या भाऊ याला घेऊन जाऊ तुमच्या सोबत रील काढायला. लय चांगल्या बोले कोण चांगल्या बोले कोण चालवलंय ना 2-3 दिवसापासून. करा रे भाऊ इथं चांगल्या बोले मेन्शन लवकर कमेंट मध्ये आणि लवकर पोहोचवा त्याच्यापर्यंत आपली रील. या पोरांनी यस गावला बघतो वावर हिंडायला आणलं होतं, मग वावर हिंडलो संध्याकाळी डायरेक्ट आपल्या घराच्या दिशेने निघालो होतो भाऊ.